गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता आपण चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला आणि बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. आज आम्ही आता फ्लाईटने लगेच मग लंकावीला सुद्धा जाणार आहोत आणि फ्लाईट आमची 3 वाजता आहे आणि आज ऑलरेडी आम्ही ब्रेकफास्टला लेट झालो आहे. सो बघूया आता ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. ऑलरेडी सेम असतो सगळं, पण मागचे 2 दिवस मी तुम्हाला काही दाखवलं नव्हतं. विवान गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग सुद्धा दाखवली होती. सो आहे हा ब्रेकफास्ट हे आहे. तुम्हाला तुमचा रूम नंबर दाखवावा लागतो. गुड मॉर्निंग बोल. गुड मॉर्निंग. लेट्स गो. सगळे स्वीट्स आहे. हॅलो. सगळे टुरिस्ट ऑलरेडी आलेले आहेत आणि आता 10:30 पर्यंत सगळं संपणार आहे आणि आम्ही ऑलरेडी 9:30 झालेले आहे. सो बघूया. चलो. विवानला बेबीचेअर नको, आता तो मोठा झाला ना. विवान काय झालं? विवान आणि त्याचे पप्पा आता ब्रेकफास्ट खायला चालले. काय खाणार तू विवान? मी कोलालंपूरच्या हॉटेलला पण गेली होती, पण तिथे फ्रूटचे रिअल हे नव्हते. सो म्हणजे आपल्या समोर फ्रूट ॲक्च्युली ज्यूस हे केले जातात. सो हा बघा, हा फ्रूट फ्रेश ज्यूस बनवतो आहे आणि इथे कॉफी मशीन आहे. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कॉफी आणि इथे टोस्ट. स्पेशली हा माझा काया टोस्ट हा माझा फेवरेट आहे. मी घेणार आहे इथून. सो इथे अशी मशीन आहे. पुढे फ्राईड नूडल्स, चायनीज कॅबेज. मी एक नोटीस केलं इकडे की ना, एक गोष्ट इकडे नोटीस केली की इकडे इंडियन पब्लिक कमी येते, त्याच्यामुळे मलेशियन आणि फॉरेनर्ससाठी जे काही असतं ना ते जास्त म्हणजे बनवलं आहे. बट तुम्हाला पण आवडेल असंच आहे. इकडे फ्रूट्स आहेत, सगळे फ्रेश फ्रूट्स आहेत आणि सॅलड्स आहेत. हा एक काउंटर आहे. या काउंटरवर ऑमलेटचे मेनूज असतात. ऑमलेट, पराठा, एक पराठा वगैरे तुम्हाला जे हवं आहे ते सगळं बनवून. इकडे बॉइल्ड एग्स पण आहेत आणि हर्बल एग्स पण आहेत. मला एवढं नाही सगळं माहिती. सो तिकडे बनवतोय आणि इथे सूप काउंटर आहे. हॅलो. सूप काउंटर आहे. त्यांना आपण सांगितलं ना की ते आपल्याला हवं तसं सूप वगैरे बनवून देतात. हे सगळं त्यांचं टॉपिंग्स वगैरे सगळे आहेत. इकडे फ्रेशचा स्टॉक आहे. सॉरी काय मॅम. सो त्यांनी फ्रेश बनवून घेतलं आहे. स्टॉक अवेलेबल असतो. आपण पण आता बनवूया आपल्यासाठी एक सूप बाउल. मॅम कॅन यू मेक वन सूप बाउल फॉर मी? दिस वन? दिस वन इज wheat, no? Wheat one? No. No? No. Which noodle? This one is a flour. Sorry? Flour. Okay. And this one's rice, no? Yeah. Make this. This one? Yeah. सिरियल्स पण आहेत लहान मुलांसाठी. आणि हा आहे विवान जो ऑलरेडी फ्रूट्स. हे काय खातोय? हा स्वीट. सकाळ सकाळ स्वीट. आणि पप्पा तुम्ही काय नाही घेतलं? ओके पक्का इथं सगळं खाणार? ओके. सो विवानचे पप्पा ॲज युजल सगळे हेल्दी 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 खातात बघा. फ्रेश फ्रूट्स. आणि विवान तुला आवडला ब्रेकफास्ट? ते काका कॉफी घेऊन आलात आपल्याला. थँक्यू. थँक्यू सो मच. ब्रेकफास्ट एन्जॉय करतो. आणि किती वाजता फ्लाईट आहे आपली? 3 वाजता.
इकडे 3 वाजता फ्लाईट आहे पेनांगवरून लंकावेला आणि ती पोचणार आहे किती 3ची फ्लाईट आहे ती 40 मिनिट्समध्ये ना 3:40ला लंकावीला लँड होईल. सो आपण तो पण ब्लॉग कंटिन्यू करूया. आता मी ब्रेकफास्ट करते बिकॉज लवकरच ब्रेकफास्ट संपणार आहे 10:30पर्यंत. सो बडबडा आणि गप्पा आपण आता एअरपोर्टला करूया. ओके, सी यू सून. बट मस्त आहे एकदम. ब्रेकफास्टसाठी बेस्ट आहे. विदाऊट ऑइल, विदाऊट स्पाइस, नाईस. आणि व्हेजिटेबल्स आणि सर्व मिक्स आहे ना. काय चाललंय तुझं? काय चाललंय? मजा मजा आली तुला? कसं होतं जेवण? कसं होतं? नाश्ता कसा होता? आणि तुला गिफ्ट दिलं ते दाखव ना मला. ताईने तर गिफ्ट दिलं ते दाखव. कुठे ठेवलं तू? दाखव दाखव. अय्या, तुला दिलं? तू खाणार? कुठे खाणार? कुठे खाणार? कारमध्ये? तू थँक्यू बोलला? येस. ओके. हा, मग क्विकली रेडी झाली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत एअरपोर्टला. आता सगळी रेडी, पूर्ण पॅकिंग डन आहे. सगळे बॅग पॅक आहेत. हॉटेल रूमला आम्ही बाय बोलतोय. विवान, रूमला बाय बोल. बाय बाय. बाय बाय. हॅलो. ॲक्च्युली मी माईक ऑन करायला विसरली, सो तुम्हाला आता कळणार नाही मी काय बोलते. ॲक्च्युली आदित्य इकडे डिपॉझिट कलेक्ट करतोय आमच्याकडून. जेव्हा आम्ही आलो होतो, चेक इन केलं होतं, तेव्हा 300 रिंगेट घेतले होते त्यांनी ॲज अ डिपॉझिट. उद्या काही झालं म्हणजे आमच्याकडून काही तुटलं वगैरे वस्तू, काही प्रॉब्लेम झाला, हरवली वगैरे, ते लोक टुरिझम फी 20 रिंगेट कट करतात. हे जॉर्ज टाऊन तुम्हाला कसं वाटलं ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे पेनांगमधलं जॉर्ज टाऊनमध्ये आम्ही होतो. सो बाहेरचा व्ह्यू इतका अमेझिंग आहे, बापरे, खूप क्यूट आहे. आता मी एअरपोर्टला जातो आहे. मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला, पण मी यासाठी हे केलं की कमेंट करा की तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतो आहे. खूप गॅपनंतर मी पुन्हा व्हिडिओ बनवते आहे. सो मला शेअर करा. आय नो मी लास्ट टाईम पण कमबॅक केला होता. मला आत्ता हा कमबॅक कंटिन्यू ठेवायचा आहे. सो मला मोटिवेट करा आणि मला सांगा की माझ्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट करायचे असतील व्लॉगिंग करताना, किंवा मी अजून काही युनिक शूट करू, किंवा व्लॉगिंगमध्ये अजून काय ॲडअप करू, ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला एअरपोर्टला जाऊया. आता आपली फ्लाईट आहे 15:10ची. इथे फ्लाईट आधी चेक केली. यार, पप्पाकडे जायचं आहे. पप्पाकडे जायचं ना. पप्पा कुठे गेले? पप्पा ते बघ, आपले पप्पा आहेत. चल, आम्ही डोमेस्टिक डिपार्चरकडे चाललो आहे चेक इन करायला. आणि हा बघा कसा त्रास देतोय. ह्याला पप्पानी उचलूनच घ्यायला पाहिजे. पप्पांचा लाडका. धंदे असतात त्यांचे. चला चेक इन करूया. हे बघ, बॅग्स ठेवायला. आता बघा विमान किती एक्साइटेड आहे बॅगा बघायला. बॅगा बघा असं जाणार बघा ट्रेन सारखं टॉम असं जाणार. चलो लेट्स गो. बाय कर, बाय कर. आमचं लगेच चेक इन झालेलं आहे आणि आता आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत पेनांगचं एअरपोर्ट. ये ना, छान वाटतं ना एअरपोर्ट. छोटासा टाऊन आहे तरी पण एवढा सुंदर एअरपोर्ट बनवलं त्याने. आणि क्लिनलीनेस तर
इकडची स्पेशालिटी आहे क्लिनलीनेस, डिसिप्लिन लोकांमध्ये. टुरिस्ट डेस्टिनेशन आणि टुरिस्ट डेस्टिनेशन आहे, वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ना इकडे. ट्रॅव्हलर, टॉडलर. ए ट्रॅव्हलर, अंगात नाही जोर, बघा किती जोर आहे बघा अंगात, लटकायचा जोर आहे डायरेक्ट. बेबी सो इकडे फूड कोर्ट्स आहेत. नॉर्मल आपल्या एअरपोर्टवर असतं तसंच आहे, पण जास्त स्टॉल्स, फूड स्टॉल वगैरे नाही आहेत जास्त. स्टारबक्स वगैरे आहे, पण छोटा आहे ना, टाउनचा. शकते ना आता काय सीन. ओके, मला एक इन्फो द्यायची आहे. एअरपोर्टवर एक इन्सिडेंट झाला आमच्यासमोर. त्यांना बॅगमध्ये एक्स्ट्रा सामान असल्यामुळे एक्स्ट्रा पे करा. कारण काही लोक कसं गुगलवरून, स्काय स्कॅनरवरून वगैरे बुक करतात, पण जेव्हा बुक करतात चीपेस्ट प्राईसमध्ये बुक करतो आपण, पण सगळे डिटेल्स चेक नाही करत. सो म्हणजे लाईक तुम्हाला पहिला फोकस करायचं की किती केजीस अलाउड आहे. चीपेस्ट प्राईस दिसली की आपण बुक करतो. तसं झालं त्यांच्यासोबत. त्यांनी बघितलं नव्हतं मे बी, त्यांनी चीपेस्ट प्राईसमध्ये फ्लाईट बुक केली, बट त्याने इथे येऊन त्या प्रत्येक पर के जी मागे एक्स्ट्रा पे करावे लागले. सो ते फ्लाईटपेक्षा पण जास्त महाग होते. सो बी केअरफुल गाईज. जेव्हा पण तुम्ही स्काय स्कॅनरवरून वगैरे बुक करता तेव्हा तिथे किती के जी अलाउड आहे ते पहिला बघा. ही माझ्याकडून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, कारण मी ब्लॉगमध्ये असं सांगत नाही युजली, पण आता सांगते कारण माझ्यासमोर त्यांनी खूप जास्त पे केलं आहे. सो प्लीज बी केअरफुल. बॅग वगैरे ओपन करून आणि सगळ्यांसमोर तुम्हाला ॲक्च्युली अरेंजमेंट वगैरे करायला काही गोष्टी त्यांना बाहेर काढाव्यासुद्धा लागल्या. सो तिथे तुम्ही पूर्ण साईट पूर्ण प्रॉपर चेक करा, त्याशिवाय तुम्हाला पुढे आता सिक्युरिटी चेक इन असतो, मी ते शूट करू शकणार नाही. आम्ही सिक्युरिटी चेक इन केलं. काही गोष्टी असतात त्या आपण दाखवू नाही शकत व्लॉगमध्ये, म्हणजे त्यांचं प्रायव्हसी चेक इन असते, ते आपण दाखवू नाही शकत. सो ते नाही दाखवलं आहे, पण झालं आमचं सक्सेसफुली सगळं झालेलं आहे. आणि इकडचं एअरपोर्ट बघा, आम्ही असं समोरच बसलो आहे. विवान थोडा इरिटेट झाला आहे कारण त्याला झोप खूप आलेली आहे. खूप झोप आली आहे विवान. आपण आता फोटो काढूया छान छान. नाही, विवानला खूप झोप आली आहे कारण आता इकडे फ्लाईटसाठी थोडा वेळ आहे. सो आम्ही थोडा रेस्ट करतो आणि नंतर मग फ्लाईटमध्ये भेटतो. नासी गोरे आयाम, या गोरे आयाम मलेशियन डिश आहे. आणि ॲक्च्युली इंडियन मुस्लिम्सने आणली आहे ना ही इकडे. सो छान आहे ॲक्च्युली, टेस्टला पण एकदम इंडियासारखंच टेस्ट करते ना. फक्त हा जो सॉस आहे ना हा थोडासा वेगळा आहे. आणि ह्याच्यासोबत हे लोक ना जे देतात ते मला खूप आवडते आहे, ते सुकी मच्छी देतात. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये सॅलड असतं, पापड असतो. आणि या मुलासाठी आम्ही काया टोस्ट ऑर्डर केले. हे सो आता ते खातोय नाही खातोय चाललंय. जगातला एकदम घरगुती जेवण जेवणारा प्राणी आहे तो आमचा. सो आता मी कांजीगावचा अर्थ मी तुम्हाला सांगते लवकरच. काय अर्थ आहे त्याचा? कांजीगाव म्हणजे भात भाजी खाणार आहे. सो आम्ही फूड एन्जॉय करतो जरा. म्हणजे ह्याला काय, हा घरगुती आमचा मुलगा आहे ना, काय आहे, घरगुती जेवण जेवणारा प्राणी आहे जगातला. वियर्ड प्राणी, ज्याला बाहेरचं अजिबात आवडत नाही, जो बाहेरच्या गोष्टी खाण्यामध्ये अजिबात इंटरेस्टेड नाही आहे, त्याला घरचं जेवण डाळ भात भाजी असा प्राणी आहे हा. पाय पडतो. ओके, सो आम्ही लंच एन्जॉय करतो कारण आता लवकर चेक इन बोर्डिंग स्टार्ट होईल ना. ओके, 1 तासाने स्टार्ट होणार आहे. सो भेटूया फ्लाईटमध्ये भेटूया. तुझा पासपोर्ट दाखव. आपण कुठे चालले? कुठे चालले? लंकावी. बोल. लंकावीला. चल चल, बोर्डिंग स्टार्ट होईल. चल 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 चल. त्यांना द्यायचं. विमान ते काय करतात आपल्या विमानाला? काय करतात? टायर काय करतात? चेक करायला लागले. मग तू बसणार विमानामध्ये? बसणार पक्का? इकडे बघ. आपलंच आहे आता. जाणार ना आपण फिरायला?
चेक करणार ना आता. तू झोपणार आहे का विमानात? झोपू नको. झोपत नाही पक्का? तुम्ही पण झोपू नका. आम्ही पण नाही झोपत, आम्ही पण नाही झोपत. मी पण नाही झोपत. तुला मस्त वाटतं बघायला विमान? पंखा बघ कसा. पंखा बघ, विमानचा पंखा. फॅन कसा फिरतो. ओ माय गॉड. कोणाला बघतो? की बाबूला बघतोय. बाबूला क्यूट आहे ना? हाय कर तिला. क्यूट आहे ना? फ्लाइंग किस दे तिला. अशी आवडली तुला ती क्युटी पाय? खूप क्यूट आहे ना? खूप असं रे बाबा. सीटवर आता आम्ही बसलो आहे आणि विमान विमान विमान. चप्पल काढला. चप्पल काढ. सीट बेल्ट लाव तुझं. सीट बेल्ट लावायचं असते की नाही? हो. असंच कसं ओरडतील ते. ओके. आमची फ्लाईट ऑलरेडी. कमरेला दुखते, कमरेला दुखते, सगळ्यांच्या दुखते कमरेला. तरी लावावंच लागतं ते. आता तू कुठे जाणार? लंकावीला चाललो. हो का? हा बाहेरचा व्ह्यू आहे. कसं कसं फ्लाय होणार ते बघ. हा इथून. Line brown. Local line to the forward. मी नोटीस केलंय जसं फ्लाईट टेक ऑफ होते हा भाई झोपून जातो. त्याला काहीच नाही. टेक ऑफ बघितला, बघत पण नाही. आज तरी त्याने बघितला टेक ऑफ, झोपून गेला. बघा 2 मिनिटात झोपून गेला. आता हा झोपणार 40 मिनिट्स पर्यंत झोपूनच राहणार. एक बरं आहे. त्याच्यामुळे कसं ते हेडपेन वगैरे होतं ते होत नाही ना. हा बघा झोपून गेला. आता मी रिलॅक्स करणार. अमेझिंग व्ह्यू आहे ना. मला क्रेझी करतोय. काय सुपर दिसतंय यार. सुपर मॅन. 40 मिनिट्सच्या फ्लाईट्स मध्ये आम्हाला हे स्नॅकिंग मिळालं. स्नॅक करायला काय आहे फेमस फ्रेशली बेक्ड कुकीज आणि सॉल्टेड पीनट्स. नॉट बॅड नो. आदित्यने फोडलं पण खायला स्टार्ट पण केलं. आणि आम्हाला एक चांगली गोष्ट आहे की आदित्य विमान शांतपणे झोपलेला आहे. सो त्याचा आम्ही ठेवून दिलं. आता आम्ही एन्जॉय करतो. त्या लोकांनी सांगितलं होतं 40 मिनिट्सची फ्लाईट आहे. फक्त 20 मिनिटं झाली आहेत. 20 मिनिटात आता आम्ही लँड करतोय. सो एकदम क्विक आहे फ्लाईट. ॲक्च्युली इकडे फेरी ऑप्शन्स पण होते पण फेरी ऑप्शन आत्ता बंद झालेत. कोरोना नंतर बंद झालेत म्हणून आता फ्लाईटचे ऑप्शन नाही आहे. पण एवढी छोट्या टाईममधली फ्लाईट मी फर्स्ट टाईम करते. म्हणजे 20 मिनिटातच आम्ही लँड. शॉर्टेस्ट फ्लाईट आहे एकदम. रिगांची झोप पण नाही पूर्ण झाली अजून. झोपलेलाच आहे. आणि बाहेरचा व्ह्यू एकदम सुंदर आहे.
जसं मला मॉलदीव्सचा पाहिला होता, थायलंडचा पाहिला होता. ऍक्च्युली थायलंडच्या जवळच आहे ना, सो सेम तसाच आहे. पण शेवटी प्रत्येक वेळेला आपल्याला छानच वाटतं ना, भारी वाटतं. तसंच मला फील होत आहे. सो मला तुम्हाला हे दाखवायचं आहे. पुन्हा एकदा दाखवूया, बघूया आपण. सो हा आहे बाहेरचा एकदम सुपर 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 ब्युटिफुल व्ह्यू, जो आपल्याला फक्त आणि फक्त एक तर ड्रोनने बघायला मिळतो किंवा फ्लाईटमधून बघायला मिळतो. तुम्ही मोबाईलमधून बघा, मी नेकेड आईजने बघते. आणि व्ह्यू बघता बघता माझ्या व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आई लंकावी विजिट करा. लाईफमध्ये हे सगळं बघा, छान बनवलंय देवाने, खूप सुंदर आहे. लँडिंगचा ही आहे आमची 20 मिनिट्स मध्ये लँड झालेली फ्लाईट. स्वतः आम्ही लँड होतोय, इमिग्रेशन झालं, संपलं की पुन्हा कंटिन्यू करूया व्हिडिओला. Ladies and gentlemen, for your own comfort, you may use the back door of the plane to disembark. Thank you. थँक्यू, बाय. थँक्यू. ये आपण उतरले. कुठला आमचा विमान? View आहे. आणि आता आम्ही विमान ऊन लागतंय बाळा. ऊन लागतंय. सो आता आम्ही एअरपोर्टवरून निघालो आहोत आणि आम्ही लंकावीमधल्या रिसॉर्टला चाललो. त्याचं नाव आहे पेलांगी बीच रिसॉर्ट अँड स्पा. ओके, सो पुढचा व्हिडिओ तिकडेच कंटिन्यू करूया कारण नाही तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मला सगळे शॉर्ट्स घ्यायची इच्छा जरूर आहे. इथं बाहेरचा व्ह्यू बघा, हा एकदम मस्त आहे. पण सॉरी, मी सगळे व्ह्यूज नाही शॉर्ट म्हणजे रेकॉर्ड करू शकत, व्हिडिओ खूप जास्त लांब होईल. सो आपण आता रिसॉर्टमध्ये भेटूया. ओके, कसं? चलो विमान, लेट्स गो. आम्ही आता बीचला रिसॉर्टला पोहोचलो आहोत आणि हा बीचसाठी एकदम वेळा झालाय. बीच बघायचा आहे. सो आपण आता जाणार आहोत बीचवर. ओके, हा लॉबी एरिया आहे. आता आपण जाऊया आतमध्ये. चल विमान, हळूहळू सर. लॉबी एरिया which is very huge and beautiful. पेलांगी लॉन्च आहे. हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये क्रिसमसची सुरुवात झालेली आहे. डेकोरेशन ऑलरेडी डन आहे आणि समोर स्विमिंग पूल आणि समुद्राचा व्ह्यू आहे. मला इकडून क्लिअर दिसणार नाही, मला दिसतोय. पुढे जाऊन आपण बघूया. सध्या आम्ही वेट करतोय. कशासाठी थांबलो आपण? चेक इन साठी थांबलोय. 5 मिनिटं थांबा. 5 स्टार रिसॉर्ट केलंय. एक नंबर आहे. आपल्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम केलंय. पहिला ऑस्ट्रेलियाला पण केलं होतं ना आपण. 4 स्टार होतं. सगळे 4 स्टार केले ना. मॉलदीव्सचा 5 स्टार होता. पण इथे पण तुला ऑफर आणि डिस्काउंट मिळालंय. त्याला ऑफर आणि डिस्काउंट मिळालंय, सांगत नाही. थँक्यू. सो आहे आम्हाला वेलकम ज्यूस दिलाय इकडे. थँक्यू. विमान पिणार तू? हे बघ कसं घ्यायचं. हे बघ कसं घ्यायचं बघ. असं तोंड पुसायचं. तोंड पण पुसायचं. मी पिणार. थंड आहे. नको नको. पहिलं तोंड पुसायचं. हो काय? फ्रेश व्हायचं आणि मग प्यायचं.
हात क्लीन करतो. ओला आहे ना, स्वतः मी हात पुसायचे का, आपण बाहेरून आले ना म्हणून हात पुसायचे. बरोबर पिला होतं. थंड थंड आहे. इकडे बघ, मॅडे बघ, चापलूस झाला एक नंबरचा. चापलूस असतो बघ आता. अरे वा, आवडलं? कसं लागते? आता आम्ही आमच्या रूम कडे चाललोय मस्त पैकी. बघूया रूमचा व्ह्यू कसा आहे तो. विवान. आता आपण व्ह्यू पाहूया. अरे वा, हे सगळे काय आहेत रे, त्याला काय म्हणतात? चॅलेट्स. चॅलेट्स. And then behind the beside the cafe have a Rangi Grill. Serve dinner and lunch. And here is Spice Restaurant. They serve Asian food. Open 7 a.m. to 11 a.m. for breakfast. This restaurant also serve breakfast, lunch, and dinner. थँक्यू. उतर. हे आता आमचा रूमचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. मी नंतर दाखवलं असतं पण कसं आहे, मग नंतर मग विसरायला होते बऱ्याच गोष्टी. आता सेकंड फ्लोअरला जायचं आपल्याला. सेकंड फ्लोअर ना, बीचवर जायचं आहे मला. बीचवरच जायचं. सो आता आपण बघणार आहोत आमच्या रूमचा व्ह्यू, जो आहे रूम नंबर 604 आहे. किंग साइज बेड. त्याच्यावर विवानने ऑलरेडी कब्जा केलाय. आता मी एवढे हॉटेल पाहिले पण एवढा मोठा बाथरूम प्लस आमच्या बॅगेज ठेवायला एवढा एरिया दिलेला आहे. इथे तुम्ही कपडे हँग करू शकता. देन बाहेरचा व्ह्यू मला बघायचा. गार्डन व्ह्यू आहे आमचा रूम. सो हा आहे गार्डन व्ह्यू, जो इतका पीसफुल आणि शांत आहे. आणि समोरच एका हाकेच्या अंतरावर बीच आहे. सो आम्ही आता बीचवर जाणार. थोडंसं ऊन कमी होऊ दे ना. विवान जाणार ना बीचवर? येस, मी पण येणार. येस, जाऊया ना आपण. हो बोल. ओके. खूप प्लेझंट वातावरण आहे, एकदम शांत. खूप शांत आहे, मस्त. ते कोणच नाही आजूबाजूला. सही ना. सो आता आपण थोडासा रेस्ट केला. मी आता रूम रूम मध्ये चेक इन केलं होतं आणि फ्रेश झालो. संध्याकाळचे 6:30-7 वाजत आल्यात आणि इथे भरपूर उजेड आहे बिकॉज हे बीचच्या जवळ आहे. मी थोडीशी टायर्ड आहे बिकॉज फ्लाईट जर्नी, सकाळपासून सगळं पॅकिंग अँड ऑल एवढं सगळं करून आता आम्ही फिरायला निघालो आहे. बीचवर चाललो आहे. त्याच्या आधी आम्ही इकडे कार आणि बाईक इकडे रेंटवर मिळतात, जसं गोव्याला मिळतात. सो तसं इथे मिळतं. सो इथे 2-3 शॉप आहेत. जेवणाची पण दुकानं इथे जवळच आहेत. फूड स्टॉप आणि बरंच काही काही आहे अजून इकडे. सो ते आम्ही एक्सप्लोअर करतोय हळूहळू. आणि मला रेंटवर घ्यायची आहे बाईक किंवा कार. बघू आता, पण त्याचं रेंट काय कसं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतच जाईल. पण आता शॉपमध्ये ओनर नाही आहे वाटतं, म्हणून आम्ही आता थोडंसं बीचवर राऊंड जाऊन येतो आणि मगच काय आहे ते बघतो. तोपर्यंत आम्ही आता ते पुढे निघून गेला. सो मी जाते पुढे आणि पुढे बीचचा व्ह्यू पण दाखवते तुम्हाला. हा असा काहीसा व्ह्यू आहे इकडे. आम्ही स्ट्रीट एक्सप्लोअर करतोय. जवळपास अजून स्टार्ट नाही केलंय फिरायला, पण जस्ट आमच्या रेसॉर्टच्या जवळ जे ज्या गोष्टी आहेत त्या बघतोय. बेसिकली आम्हाला रेंटल कार किंवा रेंटल ही बाईकच ते पहिला बघतोय, जेणेकरून एक्सप्लोअर करणं सोपं होईल. ते जवळच इकडे सगळे रेस्टॉरंट वगैरे खूप जवळ आहेत आमच्या रेसॉर्टच्या. सो ती एक चांगली गोष्ट झाली आहे.
सो आता आपण बघूया. हे लोक खूप पुढे गेलेत निघून. बघूया पुढे जाऊन जरा चेकआउट करूया सगळ्या गोष्टी. मस्त मस्त स्मेल येतो इकडून. ही बघा छोटीशी मुलगी बसली. हॅलो. सो लोक अशी मस्त मजा करतात तिकडे. खूप सही आहे यार हे टाउन. खूप सुंदर आहे. शांत शांत आहे यार. प्लेझंट प्लेस आहे एकदम. काय काय आहे टूर्स. ओके. सो इकडे सगळ्या टूर्सच्या बद्दल लिहिले. क्लूकवर तर आपण करतोच बुकिंग, पण जेव्हा आपण इथे येऊन करतो ना तो खूप स्वस्त पडते ना. आमचा पर्सनल अनुभव आहे. खूप फरक पडतात गोष्टींचे. प्रत्येक टूरमध्ये जर 10-10, 20-20 रिंगेट वाचले तरी आपली एक नवीन टूर होऊ शकते. सो बघूया आपण काय. क्लूकचे आम्ही प्राइस चेकआउट. आम्ही ऑलरेडी चेकआउट केले आहेत प्राइस. सो आता त्याच्यापेक्षा स्वस्त आहेत असं आदित्य म्हणतोय. मी नाही केलं, त्यानेच चेकआउट केलं. सो आता आपण बघूया आपल्याला कसं काय ऑफर्स वगैरे, डिस्काउंट किती डिस्काउंट मिळतं. खूप शांतता आहे आणि खूप सुंदर आहे इकडे. अजून भरपूर असे इंडियन रेस्टॉरंट, मुस्लिम रेस्टॉरंट, थाय सगळे 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 रेस्टॉरंट अवेलेबल आहेत. सो जेवणाची वगैरे तुमची हेळसांड होणार नाही ह्याची 100% गॅरंटी आहे. बिकॉज आपण सगळं खातो पण लहान मुलांचं थोडंसं टँट्रम्स असतात. सो इथे ते नाही होणार याची मी गॅरंटी देते. सो बघूया. ही मँग्रो डोर आपण पाहिली होती ना. This one, they will start at that cave, only 2 ringgit ticket. And then the fish farm, so most of the time like a river cruise. And then they will also go to the sea for eagle watching, go inside crocodile cave, and then stop in the middle, build forest. And they will roaming around the island. शी इज व्हेरी हेल्पफुल. हिच्याकडून करा, कारण हिने मला खूप चांगली ऑफर दिली आहे. क्लूकवर वगैरे करू नका बुकिंग. हिने चांगली ऑफर डिस्काउंट दिली आहे मला. सो हिच्या शॉपचं नाव आहे टुरिस्ट इन्फॉर्मेशन स्कूटर अँड कार फॉर रेंट. पण इकडे तुम्हाला कार आणि रेंट जर करायची असेल तर तुम्हाला इंटरनॅशनल लायसन्स लागतं या हिच्याकडे. पण ऑफर्स खूप चांगले आहेत. Package A, non-equipment. Package B with equipment. ओके. स्नोकलिंग. ओके. Snorkeling, yes. दिस वन इज ऑल्सो हॉटेल. एक इन्फॉर्मेशन. तुम्ही इकडे ग्रॅब कार काही रेंट घेणार असाल, ग्रॅब करणार असाल, कार रेंटल घेणार असाल तर बी केअरफुल. एवढी ट्रॅफिक लागतं रात्री. सो तुम्हाला त्या ट्रॅफिकमधून निघालाच 2 तास. बाईक रेंट विचारायला आलो. 50 रिंगेट पासून स्टार्ट आहे. बार्गेन करा. नाही करत ॲक्च्युली ते, पण लेट्स सी करून बघूया. काही ठिकाणी इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स चालते. एक या शॉपमध्ये काही लागतंय ना. आपलं चालेल ना इंडियन. बघू जरा विचारतो. ओके. सो आता आम्ही चेनांग बीचला आलोय. सो हा आहे इकडचा व्ह्यू. काईक व्ह्यूची ब्युटी आपण मोबाईलमध्ये नाही दाखवू शकत, बट स्टील डोंट हॅव ऑप्शन. सो खूप प्रेटी आणि ब्युटिफुल आहे. थायलंड पण असंच आहे असं मी म्हणेन, पण थायलंडची जी गर्दी, रश, तेवढी रश तुम्हाला इथे नाही मिळणार. इवन क्राऊड पण इकडचा एक छान आहे. म्हणजे मला वाटतं, मी थायलंड पाहिलं याच्यामुळे मला असं वाटतंय की इकडचा क्राऊड जरा छान आहे आणि तेवढी गर्दी नाही आहे. थोडासा कूल आहे. सगळे पुढे बीचच्या साईडला सगळे आरामात बसले आहेत, चिल करतात. आणि इकडे सगळे फूड कोर्ट आहेत. पुढे तिकडे शॉपिंग. इथे समोर गेलं की सगळं शॉपिंगचं आहे. सो चिल आउट आहे एकदम. तिकडे समोर फायर शोज होत आहेत, जे मी बाटू फिरंगीला मगाशी आम्ही पाहिले होते, काल आम्ही पाहिले होते. ते जागेवर फायर शो आहेत. सो एंटरटेनमेंटसाठी कमी गोष्टी नाही तिकडे. विवान ऑलरेडी वाळूमध्ये खेळायला स्टार्ट झालाय. त्याला वेळच लागत नाही. वाळू भेटली का खेळायला स्टार्ट. मी शॉपिंग करणार आहे, पण शॉपिंगला थोडासा टाइम आहे अजून. बिकॉज आता जस्ट आम्ही पोचलो. सो विचार करतोय थोडंसं नंतर शॉपिंग करूया, तसं एक्सप्लोअर करूया बीच वगैरे. एक्सप्लोअर करण्यापेक्षा इकडे चिल करायचं जास्त आहे. सो तुम्हाला असं, तुम्ही कपल आहेत, इवन अशी फॅमिली आहेत ज्यांना जास्त टूर्स वगैरे करायचे नाही आहेत, मॉर्निंगला तर रिलॅक्स करायचं आहे, सो इकडे असे रिसॉर्ट्स पण आहेत जे तुम्हाला एकदम बीचला लागून आहे, जसं आमचा आहे रिसॉर्ट.
आणि रिसॉर्टमध्येच बीच पण आहे आणि बीचच्या सोबत स्विमिंग पूल पण आहे. सो एकदम पूल वाईब. इवन या बीचला लागून असे भरपूर रिसॉर्ट्स आहेत जे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. आता थोडी रात्र झाली त्यामुळे मी ते दाखवू शकत नाही, बट तुम्ही यूट्यूबवर बरेचसे ब्लॉग्स आहेत, तुम्ही पाहू शकता तिकडे. चेकआउट करा एकदा. आणि हां, दिस इज नॉट इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स. मी आधी पण मेन्शन केलं आहे की इन्फॉर्मेशन वगैरे काही मिळणार नाही. जेवढं मला वाटतंय मी सगळं सांगते. बट चिलॅक्स एकदम मस्त वाटतंय. सो पुढे जाऊन जरा बघूया, अजून थोडं एक्सप्लोर करूया. मला वाटतं की मी मार्केटमध्ये पण जायचा प्रयत्न करेल, कारण मला थोडेफार शॉपिंग करायची इच्छा होते. सो बघूया. आणि हां, इकडे थोडे चीप म्हणजे ठीक आहे, शॉपिंग ड्युटी फ्री सांगतात ते लोक, पण मला वाटतं की अल्कोहोलच फक्त स्वस्त असेल. बाकी आणि चॉकलेट्स, बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्या महाग आहेत, कारण इकडे फॉरेनर्स आहेत. सो तुम्हाला जर शॉपिंग करायची आहे ना, तर कोलालंपूर चायनीज मार्केट ना, पेतालिंग स्ट्रीट, हां, तिथे बार्गेन करून होऊ शकते. आणि खूप कमी, मी अक्षरशः खूप कमी रेंजमध्ये घेतलेल्या आहेत तिकडे, आणि सेम वस्तू आहेत, क्वालिटी पण सेम आहे ना. ते फक्त लंकावी फक्त ड्युटी फ्री चॉकलेट्स आणि लिकर. सो लंगवेला थोड्या बाकीच्या ड्रेसेस, बॅग्स, ह्या सगळ्या गोष्टी, शूज, सँडल्स, या सगळ्या गोष्टी थोड्या महाग आहेत. महाग म्हणजे इन द सेन्स ठीक आहेत, पण बार्गेन नाही करता येत. मला बार्गेन करायचं, कोलालंपूर इज बेस्ट. सो पुढे बघूया अजून जरा. त्याच्यामध्ये खेळूया. याला बालदीच पाहिजेत, याला बालदी ट्रक आपल्या घरी पाहिजेत. आहे, ती आता मी उद्या इकडे आणलो, आपण इथे खेळू. आपल्या हॉटेलमध्ये पण भरपूर आहे. बिचारे पप्पा कन्व्हिन्स करतात त्याला. फ्री फायर शो आहे. इकडे एड्स कॅम्पेन चालू आहे. एड्स कॅम्पेनचा शो चालू आहे इकडे. आणि आता इकडे आम्ही एक्सप्लोर करतोय थोडंसं. इथे सबवे पण आहे जवळ. फूडचं तर तुम्ही बोलूच नका, फूड भरपूर आहे तिकडे. इकडे हॉटेल्स पण आहेत. बीचच्या जवळ तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे हॉटेल्स आहेत मस्त मस्त. अच्छा, आज वर्ल्ड एड्स डे आहे. ओके, हां 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 हां, आज वर्ल्ड एड्स डे आहे. सो त्याच्याबद्दल इकडे कॅम्पेन चालू आहे. सो तिकडची लोकल पीपल इकडे इन्वॉल्व आहेत, सगळे एन्जॉय करतात. मे बी काहीतरी गेम वगैरे पण आहे त्याच्याशी रिलेटेड, आणि अवेअरनेस पण आहे. सो दोन्ही एकत्र मॅनेज केला. इकडे काही स्टॉल्स आहेत, गिफ्ट्स आहेत इकडे, लकी ड्रॉ वगैरे आहे. त्याशिवाय काय पीपल येत नाही अशा अवेअरनेस प्रोग्रामला. काहीतरी असं लकी ड्रॉ वगैरे ठेवावं लागतं. सो पब्लिक येते. आता आपण जरा शॉपिंगचं बघूया काय काय आहे ते. मी आधी पण सांगितलं मी शॉपिंग करणार नाही आहे आत्ता, पण फक्त बघून येतो, जेणेकरून आम्ही फिक्स करू शकू की कुठे शॉपिंग करायची आणि कुठे नाही. इकडे समोरच ड्युटी फ्री शॉप पण आहे. ड्युटी फ्री शॉपमध्ये काय काय मिळतं ते बघायला लागेल. काय काय मिळेल रे ड्युटी फ्री? बाकीच्या वस्तू पण असतील ना, सोविनियर्स वगैरे पण असतील, छोटे सोविनियर्स वगैरे. ओके, इकडे भरपूर ड्युटी फ्री आहे रे. वॅरिसन ड्युटी फ्री, लंकावी ड्युटी फ्री भरपूर शॉप्स आहेत. ॲक्च्युली लंकावी ड्युटी फ्रीसाठीच फेमस आहे. सो आता बघूया अजून काय काय. तो बघ सॅन्टा क्लॉज लटकलाय बघ विमान. भारी रा. ओके, सो आता आपण कुठे आलोय? चेनॉंग मॉलला आलोय. चेनॉंग. ओके, सो इकडे पण भरपूर गोष्टी आहेत, मॉलला असतात तशाच. इकडे फिश फेरी टेल सारखा रॉक आहे, 7-Eleven आहे, KFC आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. मुलींसाठी शॉपिंग पण आहे. 15 रिंगेटमध्ये पण आहे. सर्वात बेस्ट सोविनियर आहे जर आपण बनवलं तर एकत्र ना. सो जर बनवूया, मला असं वाटतं बनवायला पाहिजे. नाही आधी ते इज नॉट इंटरेस्टेड, बट आय एम इंटरेस्टेड. पहिला आपण प्राईस बघूया, ओके वाटली तर करूया. त्यांना विचार ना कितीला केलं.
बोलतोय की नको, हे वॅक्स नको बोलतोय, काय माहिती तुटलं बिटलं नेताना तर प्रॉब्लेम होईल, एवढं आपण घ्यायचं आणि महागाचं काय माहीत नाही, तुटलं वगैरे तर प्रॉब्लेम होईल. सो ही इज नॉट रेडी. ओके, सो लेट्स चेकआउट. फूड ऑप्शन्स चेकआउट करूया. भूक लागली आता विवानला पण आणि मला पण. सी फूड रेस्टॉरंट आहे इकडे. सो लेट्स सी. मला विचाराल तुमच्याकडे जर ऑप्शन्स आहेत, म्हणजे लाईक तुम्हाला मी हनीमूनला जाणार आहात किंवा फॅमिलीसोबत ट्रिप करायची आणि तुम्ही थायलंड, मॉलदीव्स किंवा असं काहीतरी ठेवलं आहे मनामध्ये की, आणि त्याच्यामध्ये मलेशिया पण आहे, तर मी डेफिनेटली सांगेल की तुम्ही थायलंडला जा. बिकॉज मॉलदीव इज कॉस्टली, लिटल नाही, मोर कॉस्टली. आफ्टर करोना तर खूप झाला आहे. सो माझ्या मते की तुम्ही मॉलदीव्सपेक्षा थायलंड ट्राय करा. त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटतंय तर तुम्ही मॉलदीवला जाऊ शकता, बट मलेशियाला मग लास्टला ठेवा. बिकॉज माझं मॉलदीव्स आणि हे झालं आहे थायलंड. सो दॅट्स वाय मी इथे आली आहे, एक तिसरी कंट्री एक्सप्लोअर करायची आहे म्हणून. सो मला असं वाटतं की तुम्ही थायलंडला जायला पाहिजे, बिकॉज थायलंडकडे खूप जास्त ऑप्शन्स आहेत. हा, क्राऊड पण तेवढाच आहे, पण तुम्ही जर असं क्राऊडचा आहे, तुम्हाला काही फरक नाही पडत आहे आणि तुम्ही जाऊ शकता तर ठीक आहे, जा. पण मलेशिया पण नॉट बॅड. ज्यांना खूप क्राऊड आवडत नाही, ज्यांना शांतता हवी आहे, फक्त कपलला थोडंसं रिलॅक्स करायचं आहे, सो तुम्ही जाऊ शकता. लेट्स सी. बडबड खूप झाली आहे माझी, आता मला भूक लागली आहे. आदित्य ऑलरेडी बोललाय की इकडे सी फूडचं एक रेस्टॉरंट आहे, तिथे आपण डिनर करूया. सो आता डिनरला भेटूया, काय काय ऑर्डर करता येईल. जास्त इंडियन फूडच आम्ही ट्राय करतोय. मलेशियन मी ट्राय केलं, पण आता बाबू आहे सो त्याला जास्त इंडियन फूड खायचं वाटतं. आम्ही दोघं मलेशियन ट्राय करतोय, मलेशियन इवन थाय वगैरे, पण तो इंडियन घरचं जेवणवाला आमचा प्राणी आहे थोडासा. सो आम्ही त्याच्याकडे जास्त फोकस करतोय. सो बघूया आता आपण रेस्टॉरंटमध्ये काय काय खायचं. हे बघा, इथे मस्त या लोकांनी सेटअप केलेत कपल, न्यूली मॅरिड कपलसाठी. इकडे ऑलरेडी त्यांचा डिनर चालू आहे. नो नो, हा आहे ना कबाब में हड्डी, ए हड्डू. ओके, सो बॅक टू द पॉइंट. इथे असं बीचचे रिसॉर्ट्स आहेत. अच्छा सॉरी, बीचचे रिसॉर्ट इकडे आहेत, रिसॉर्ट्स सगळे, आणि बीच बेस्ट रिसॉर्ट असं म्हणजे भरपूर लाईनमध्ये सगळं आहे. आणि इकडे मस्तपैकी या लोकांनी सेटअप केला आहे, छान 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 छान. सो ते पण करू शकता एक्सप्लोर. घेतलाय मस्त स्विमिंग शिकायचं, कळालं? स्विमिंग शिकायची. आता आम्हाला इंडियन रेस्टॉरंट तर भेटलंय आणि आज विवानला खूप भूक लागली आहे, त्याच्यामुळे दोघांची जुगलबंदी चालली आहे. नाही सॉरी, माय मिस्टेक, मुस्लिम रेस्टॉरंट आहे पण इंडियन लिहिलं होतं ना तिकडे. सी फूड रेस्टॉरंट आहे, हां सी फूड रेस्टॉरंट आहे. पण आदित्य त्याला कन्व्हिन्स करतोय, त्याची स्पेगेटी येते. आली आली ग, आली स्पेगेटी आली. थँक्यू. आता स्पेगेटी आली आहे फायनली. ही इज हॅपी. खाणार खाणार खाणार, भूक लागले ग माझ्या राजाला, भूक लागले. ठीक आहे, आता आपण त्याला स्पेगेटी भरवतो. तू सांगितलं होतं येणार, बनवलं ना बरोबर. सो आता तो कन्व्हिन्स झालाय, आता आपल्याला भरवतो मस्तपैकी. जेऊया जेऊया. मी भरवू? हा मी भरवते. त्याच्या ताटात खाईल. अच्छा पप्पा जरा खातील, तुझं तूच खा. ओके ओके ओके, त्यांना सांग मी जेवतो. मी जेवतो सांग, तिकडे सांग मी आता जेवतो. तुम्ही थांबा थोड्या वेळ. मी आता रिसॉर्टला जाईल ना, तेव्हा मी मस्त मातीत खेळायला जाणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ दाखवतो, मम्मी दाखवेल व्हिडिओ. हा ओके, बाय बाय का. भूक लागली.